महा धर्माचा जण मूर्तिमान पुतळा धासे जना भूवरी धन असा पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। पिप्पलायनुवाच स्थित्युद्भव प्रलय हेतु रहेतुरस्य यत् स्वप्न जागर सुषुप्त सद्बहिश्च देहेन्द्रियासुहृदयानि चरन्ति येन संजीवितानि तद वेहि परम नरेंद्र। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, सूत शौनकादिकाला सांगतात, आणि इकडे वसुदेवाला नारद उपदेश करतायत। नारदांनी वसुदेवाला ज्ञानोपदेश करतात। आणि याच वेळेला जायंतेय म्हणजे हे 9 पुत्र नव नारायण ज्यांचा जो संवाद झाला त्या संबंधीचे विवरण करतायत। आता या ठिकाणी पिप्पलायन सांगतात, आत्मा परमात्मा हे विशुद्ध आहे। परमात्मा या ब्रह्मांडाची उत्पत्ती करणारा, पालन आणि संहार करणारा आहे। स्थिती, उत्पत्ती आणि लय हे सगळं यांच्या हातात आहे। आणि म्हणून भगवान सर्व विषयाला स्थित्युद्भव प्रलय हेतु रहेतुरस्य, हेतू आणि अहेतू यांच्यामध्ये अर्थात सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे सर्व भगवंत ब्रह्मस्वरूप असलेला भगवान परमात्म रूपाने जेव्हा मायेचा स्वीकार करतो तेव्हा तो हे या ठिकाणी त्यांच्या साह्याने विश्वनिर्मिती करतो। त्यानंतर मात्र त्याला कर्त्याचा अहंकार नाही, कर्तृत्वाचा अहंकार नाही, म्हणून तो कारक शून्य आहे। या ठिकाणी कर्तृत्वाचा अहंकार नसल्यामुळं श्रुती त्याला नेती याच्या पलीकडे काही सांगू शकत नाही। निषेध वाक्याची सीमा म्हणजे आत्मस्वरूप स्थिती आहे। त्याप्रमाणे शरीरावर बाल्य, तारुण्य, वार्धक्य ह्या अवस्था येतात आणि जातात। त्याप्रमाणे या भगवंताच्या शक्तीनुसार विश्व निर्माण होतं आणि नष्ट होतं। मलरहित स्थितीत ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आपल्याला होते। ज्याप्रमाणे काजळीमधून जसा कंदिलाचा प्रकाश बाहेर येत नाही, काजळी जर असेल तर कंदिलाचा प्रकाश बाहेर येणार नाही। काजळी बाजूला काढली म्हणजे कंदिलाचा प्रकाश आपल्याला पाहायला मिळतो। त्याप्रमाणे ही आपल्या आत्मस्वरूपावर आलेली काजळी म्हणजे आपल्या आत्मस्वरूपावर अज्ञानाची जी काजळी आहे, अज्ञानरूपी अंधकार जो आपल्या शरीरावरती, आपल्या आत्म्यावरती या ठिकाणी गुंडाळून ठेवल्यासारखा आहे, तो आपण बाजूला केला म्हणजे आतमध्ये प्रत्यक्ष आत्मस्वरूप जे आहे ते आपल्याला प्रगट होऊ शकतं। म्हणून ते म्हणतात, मग आविर्होत्र सांगतात, कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, लौकिक कर्म कोणते, वैदिक कर्म कोणते। आता या ठिकाणी आविर्होत्रांनी लौकिक कर्म आणि वैदिक कर्म, कर्म विकर्मेती हे अवघड आहे। कर्म, अकर्म, विकर्म, लौकिक कर्म हे सगळे कर्माचे अनेक प्रकार आहेत। मग कर्मामध्ये माणूस अडकला तर तो काही लवकर बाहेर पडत नाही, कारण कर्म हे माणसाला अत्यंत गुंतून टाकणार आहे। मुळात कर्माचं ज्ञानच नाही। उदाहरण सांगायचं झालं तर आता यावर्षी कधी लक्ष्मीपूजन करावं, कोणी म्हणाले वा लक्ष्मीपूजन आजचं आहे, शुक्रवारचं, कोणी म्हणलं नाही गुरुवारीच केलं पाहिजे। गुरुवार का शुक्रवार, 31 तारीख का 1 तारीख, झाला वाद सुरू। या पंचांगात अमुक सांगितले, त्या पंचांगात तमुक सांगितले, याच्या गणिताने असं झालंय, त्याच्या गणिताने तसं झालंय। शेवटी हे गणित कुणी ग्राह्य धरलंय? गणिताचा जे गृहीतक आहे ते
हायपोथेसिस, गृहीतक हे कोणी ठरवलं? मानवी बुद्धीने ठरवलं. त्याप्रमाणे तुम्ही कर्मामध्ये अडकलात की कर्माच्या बाहेर तुम्हाला येता येत नाही. आणि कर्म इतकं कठीण आहे, कर्मणा गहनो गती असं म्हटलंय. कर्माची गती मोठी कठीण आहे. आपण कोणतंच काम नीट करू शकत नाही. यथा सांगते कर्म काही घडेना, आणि जे घडेल ते पुण्य पदरी पडेना. रामदास स्वामींनी म्हटलंय यथा सांग कर्म. यथा सांग म्हणजे अहो जसं शास्त्रात सांगितलंय तसं कर्म आपल्याकडून घडू शकत नाही. त्याचं कारण त्यांनी सांगितलंय. अहो किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. नाथ महाराजांनी सुद्धा त्याचं विवरण केलंय. अहो आपण केशव नारायण म्हणून 3 वेळेला पळीमध्ये पाणी घेतो आणि पितो, तेव्हा ही पळी किती असावी, किती लांब, किती मोठी असावी, त्याचा खोलगटपणा किती असावा हे शास्त्रांनी ठरवले. तुम्ही जास्त जर पाणी केशवनारायण म्हणून पिलं तर ते म्हणे ते दारू पिल्यासारखं होतं. आता मग दारू आपण पिली नाही, पण दारू पिल्याचं पाप लागतं. म्हणजे असं जर असेल तर माणसाने कर्म कसं करावं? तेव्हा कर्म करणं इतकं सोपं नाहीये. कर्मामध्ये माणूस अडकतो आणि सगळं कर्म माणसाला सांग पद्धतीने करता येणं शक्य नाही. म्हणून ते म्हणतात हे कर्म काय, अकर्म काय, निषिद्ध कर्म काय. अकर्म म्हणजे निषिद्ध कर्म. परोक्षवादो वेदोयम. आणि म्हणून बालाना मनुशासनम, त्याने असं वर्णन केलंय की ज्याप्रमाणे आपण लहान मुलांना एक आमिष दाखवतो. तू शाळेत जा, आल्यानंतर तुला मी चॉकलेट देईल, कॅडबरी देईल. कॅडबरी चांगली आहे का हो? नाही, कॅडबरी चांगली नाही. हे खरं आहे, कळतंय, आई बापाला सुद्धा कळतंय कॅडबरी चांगली नाही. पण तो शाळेत जाणं आवश्यक आहे. कॅडबरी वाईट आहे, खरं आहे, त्यांनी दात खराब होतील, पोट खराब होईल, पण आज शाळेत जाणं आवश्यक आहे. म्हणून शाळेसाठी त्यांनी कॅडबरीचं आमिष दाखवलं. आज लहान मुलं हे मोबाईल पाहिल्याशिवाय जेवतच नाहीत. मोबाईल पाहता पाहता जेवण करतात. मोबाईल चांगला आहे का हो? लहान मुलांनी पाहणं नाही चांगलं. मग तुम्ही का देता? अहो तो जेवला पाहिजे. तो जेवणं हा मुख्य उद्देश आहे. तसं या ठिकाणी स्वर्ग चांगला आहे का? नाहीये. स्वर्गातून पुन्हा खाली आहे. स्वर्गातून पुन्हा एकदा आपण क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. क्षीण पुण्य झालं म्हणजे स्वर्गातून माणूस खालीच येणार आहे. स्वर्ग चांगला नाही. मग वेद काय म्हणतो? वेद म्हणतो स्वर्ग कामो यजेत. स्वर्गासाठी तुम्ही यजन करा. का म्हणले? वेदांनी चूक सांगितलं. स्वर्ग तर वाईट आहे. मग वेदांनी सांगितलं स्वर्ग कामो यजेत. हे योग्य आहे का? म्हणे हो योग्य आहे. कुठपर्यंत योग्य आहे? तुम्हाला धर्मकर्माची प्रवृत्ती लागेपर्यंत. त्याच्यानंतर तुम्ही त्याला चॉकलेट देऊ नका, मुलाला गोळी देऊ नका, कॅडबरी देऊ नका, मोबाईल देऊ नका. तो बरोबर योग्य वेळेला जेवण करील, योग्य वेळेला शाळेत जाईल. का? त्याला त्याच्या पुढची गरज आहे. त्याला वाटतं की आपण या महाराष्ट्रातून पहिला नंबर मिळवावा, आपण या ठिकाणी काम करावं, याच्या पुढे तो जाणार. म्हणजे सुरुवातीला कॅडबरीचा आमिष आहे, जन्मभर कॅडबरी नाहीये. तसं जन्मभर तुम्ही स्वर्गासाठी प्रयत्न करू नका. पण सुरुवातीला ते म्हणतात बालाना मनुशासनम. लहान मुलांना जसं आपण आमिष दाखवतो तसं वेदांनी आमिष दाखवलंय. स्वर्ग कामो यजेते हे आमिष आहे. परिपूर्ण अर्थाने खरं नाही, ते परिपूर्ण अर्थाने योग्यही नाही. मग वेदांनी का बरं हा मार्ग दाखवला? ते म्हणे अहो सामान्य माणूस हा धर्मकर्माकडे वळत नाही, यज्ञयागाकडे वळत नाही, म्हणून त्याला आमिष दाखवण्यासाठी हे सांगितलंय. आता अशा पद्धतीने हा सूक्ष्म धर्म आहे. आणि हे ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. कर्म मोक्षाय कर्माणी. खरं तर मोक्ष प्राप्त करणे हा खरा कर्माचा उद्देश आहे. कर्मातून नैष्कर्म्यता प्राप्त झाली पाहिजे. कर्म करता 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 नैष्कर्म्यता म्हणजे कोणतंही कर्म करायचं नाही असं नाही. सहजम कर्म कौंतेय. माणसाची सहज कर्म करण्याची प्रवृत्ती असते. आणि हे कर्म करता करता कर्माची अभिलाषा जेव्हा नष्ट होते तेव्हा ते नैष्कर्म्य होतं.
नैष्कर्म्यमप्यच्युत भाववर्जितम. तेव्हा नैष्कर्म्य म्हणजे काय? जेव्हा कर्माबद्दलची फलाशा नष्ट होते, मला याच्यातून काय मिळेल असं जेव्हा माणसाच्या मनात येत नाही, अहो काही मिळू द्या, मला त्याची गरज नाही, असा जेव्हा तो म्हणेल तेव्हा देव म्हणतो की आता हा मोक्षाचा अधिकारी आहे. कर्म मोक्षाय कर्माणि विदते हगदम यथा नाचरेत यस्तु वेदोक्तम स्वयमज्ञो जितेंद्रियः. याप्रमाणे मग विकर्म सांगितलं, नैष्कर्म्य सांगतात. नैष्कर्म्याम लभते सिद्धिम रोचनार्था फलश्रुती. म्हणून ही रोचनार्था फलश्रुती. आता हा एक पण महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही बघा, कोणतंही तुम्ही स्तोत्र वाचा, त्या स्तोत्रामध्ये लिहिलेलं असतं काय की विद्यार्थी लभते विद्याम, धनार्थी लभते धनम, कन्यार्थी लभते कन्याम, मोक्षार्थी लभते गतिम. आता विद्यार्थी लभते विद्याम, ज्याला विद्येची गरज आहे त्याला विद्या मिळेल, धनाची गरज आहे धन मिळेल. मग का म्हणले धन मिळेल याच्यासाठी लोक हे वाचतात, खरंय, पण ही सुरुवातीची गरज आहे. जेव्हा तुम्हाला स्तोत्र म्हणण्याची सवय लागते, सवय लागेपर्यंत तुम्हाला धन, त्याचप्रमाणे पैसा, नोकरी, स्त्री, पुत्र, मित्र या सगळ्या गोष्टीची गरज भासते. परंतु जेव्हा भक्ती ही तादात्म्यानेच तल्लीनतेने आपण करत राहतो तेव्हा बाकीच्या कशाची आवश्यकता आपल्याला वाटत नाही. रोचनार्थ आपल्याला रोचना निर्माण व्हावी, आवड लागावी म्हणून फलश्रुती सांगितली आहे. फलश्रुती म्हणजे काय? फलश्रुती म्हणजे श्रवण केली याचे फळ. लोक सप्ताह करतात, भागवत सप्ताह. का हो म्हणजे भागवत सप्ताह केला? हो, का भागवत सप्ताह केला? माझ्या मनातली इच्छा होती, अमुक अमुक मनातलं व्हावं, मग भागवत सप्ताह केला. पण भागवताने तुम्हाला लौकिक गोष्टीची प्राप्ती व्हावी यासाठी भागवत नाहीये. भागवत हे मोक्षदायी आहे, अंतिमतः मोक्ष गती प्राप्त करणार आहे. पण आपल्याला एकदम मोक्षाची इच्छा माणूस करत नाही. का? तो म्हणतो आता उत्तर दिशा आहे, समजा इकडून उत्तर दिशा कुठं जाते हो? हिमालयात. अहो आम्हाला हिमालयात नाही जायचं. मग उत्तर दिशेला चाललात ना? हो, पण हिमालयात नाही जायचं, आम्हाला इथं संभाजीनगरला जायचं. मग जा अलीकडे संभाजीनगर, त्याच्या पुढे अजून आहे, त्याच्या पुढे अजून आहे, दिल्ली त्याच्या पुढे आहे. अहो आम्हाला दिल्लीला जायचंय. मग दिल्लीपर्यंतच तुमची धाव आहे, हिमालयापर्यंत नाही. हिमालय हा मोक्ष आहे. पण आपल्याला निदान त्या दिशेला तरी आपण गेलो, जाऊ द्या, नाही हिमालयात गेलो तर निदान उत्तर दिशेला तरी गेलो. त्या दृष्टीने हा रोचनार्था फलश्रुती असं ते सांगतात. मग त्यानंतर द्रव्यशुद्धी काय, भूमिशुद्धी काय, आत्मशुद्धी काय, सगुणोपासना कशी करावी हे त्यांनी सांगितलंय. आधी द्रव्यशुद्धी. द्रव्यशुद्धीमध्ये काय? पैसा आपण अनेक ठिकाणाहून मिळवतो, तुमच्या घरी वेगवेगळ्या मार्गाने पैसा येतो. तुमच्या खिशात आलेला पैसा कोणाचा कोणत्या पद्धतीने आलाय आपल्याला कळत नाही. मग द्रव्यशुद्धी कशाने होते? दानाने. तुम्ही त्या पैशामधलं दान करा. तुम्हाला मिळाले ₹1,00,000, निदान 10 रुपये तरी दान करा. का? त्या दानाने तुमच्या द्रव्याची शुद्धी होते. जशी अन्नशुद्धी सांगितली आहे. आपण लोक जेवायला बसले, ब्राह्मण म्हणजे आपण तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् म्हणून पात्र आणि प्रोक्षेत सगळ्या पात्रावर पाणी टाकतो. का हो पाणी टाकलं? पाणी का शिंपडलं? अहो ही अन्नशुद्धी आहे. त्याने अन्न शुद्ध, कुठूनही अन्न येऊ द्या, कोणत्या ठिकाणी गहू, तांदूळ, तुरीची डाळ, तेल कुठूनही आलं तरी एकदा तत्सवितुर्वरेण्यं म्हणून मंत्र म्हणून टाकलं पाणी की ते सगळं पात्र शुद्ध झालं. कोणाची वासना त्यावर राहिली नाही. नाहीतर लोकांची वासना राहते, अन्नावर वासना असते ना. अनेक जीवजंतू आहेत, पशुपक्षी आहेत, भूत खेत आहेत, अदृश्य अशा प्रकारचे काही खेचर आहेत, त्यांची वासना असतेच. मग ही वासना अन्नावरची नष्ट व्हावी आणि अन्न शुद्ध व्हावं, आम्हाला ते पचावं. नाही तर काय हो म्हणले, गेलो प्रसाद खाल्ला आणि उलट्या सुरू झाल्या. प्रसाद वाईट होता का? नाही, प्रसाद चांगला होता. बाकीच्यांना नाही झाल्या, तुला का झाल्या? तर त्या अन्नावर कोणाची तरी वासना राहिली. म्हणून अन्नशुद्धी आवश्यक आहे. हा फार सूक्ष्म मुद्दा आहे, पण आपण लक्षात घेतला पाहिजे. मग ते म्हणतात याप्रमाणे द्रव्यशुद्धी दानाने,
अन्नशुद्धी आहे, भूमिशुद्धी आहे. ज्या भूमीवर आपण बसतो ती शुद्ध पाहिजे. परंपरेने जेथे पुराण प्रवचन चाललेले आहेत ती भूमी शुद्ध मानलेली आहे. कुठेही बसून काही करावं असं नाहीये. म्हणून तर आपण जेव्हा वास्तुशांती करतो तेव्हा ही सगळी भूमी शुद्ध करून घेतो. ज्याप्रमाणे हे सगळं शुद्धीचे प्रकार आविर्होत्रांनी सांगितले. मग द्रुमिल सांगतात की भगवंताच्या अनंत कथा आहेत. हरिकथा अनंत, भगवंत अनंत कथेने भरलेला आहे. कारण त्याचं रूपही अनंत आहे, त्यामुळे कथाही अनंत आहेत. समुद्राच्या थेंबाचं समुद्राचं पाणी आहे, त्याचे एखाद्या वेळेला थेंब मोजता येतील, आकाशातल्या चांदण्या मोजता येतील, पण भगवंताच्या लीलांचं मोजमाप करता येणार नाही. आणि मग या ठिकाणी नरनारायणाच्या अवताराची कथा त्यांनी सांगितली. ते म्हणतात एकदा असं झालं की नरनारायण तपश्चर्या करत बसलेले होते आणि नरनारायण तपश्चर्या करत असताना नारायण नर ऋषी प्रवर प्रशांत शांत तपश्चर्या करतायत, नैष्कर्म्य भावाने तपश्चर्या करतायत. ज्या वेळेला योद्ध्यापीचास्त ऋषीवर्य निषेवतांघ्रीही, याप्रमाणे तपश्चर्या करताना इंद्राला असं वाटलं की आपलं पद हा घेणार आहे, आपलं पद हा घेऊ लागलाय आणि त्यासाठी तपश्चर्या आहे. म्हणून इंद्रानी काही अप्सरा पाठवल्या, त्याच्याबरोबर त्याच्या समोर नृत्य करू लागल्या. त्या ठिकाणी शृंगारिक वातावरण निर्माण केलं. गायन, वादन, नृत्य या सगळ्या गोष्टी चालल्या. स्त्री प्रेक्षणेषु वीरवैद्य तदन्महिज्ञा. इंद्राला वाटलं या सगळ्या स्त्रियांच्याकडे बघून हे भुलतील. त्यांनी पाहिलं, हळूच डोळे उघडून पाहिलं काय चाललंय. सगळं शृंगारिक वातावरण. आंब्याला मोहर आला, त्याप्रमाणे कोकिळात पूजन करू लागल्या, सुगंध वारा सुटला. त्याचप्रमाणे भुंगे गुंजारव करू लागले. तसंच फुलं फुलले. मदनाने 5 बाण सोडले. त्याचे मदनाचे 5 बाण आहेत, ते 5 बाण मदनाने सोडले. आणि अप्सरा, वेगवेगळ्या प्रकारच्या अप्सरा त्यांनी पाठवल्या. सगळ्यात सुंदर सुंदर अप्सरा पाठवल्या. उर्वशी सुद्धा पाठवली आणि या उर्वशीवरती अनेक लोक भाळले. ती उर्वशी पाठवली, ती नृत्य करू लागली. याने हळूच बघितलं काय, ते देवानुचरा दृष्टा स्त्री रेव रूपिणीही. ते म्हणे अरे इंद्रानी माझं मन चलित करण्यासाठी हे सगळे पाठवलेत का. ठीक आहे. त्यांनी तिलोत्तमा नावाची अप्सरा पाठवली. आसाम एका तमाम वृंग नाम. महाराज आम्हाला सांगा की भगवंताचं भजन जे करत नाहीत त्यांची गती काय होते ते आम्हाला सांगा. मग चमस सांगायला लागले. चमस म्हणू लागले, जे लोक वेदांच्या आज्ञा आदेश पाळत नाहीत, जे भगवंताची भक्ती करत नाहीत, केवळ भोगच भोगत राहतात, त्यांना हे कळत नाही की कसं वागावं. त्यांना या जन्मामध्ये नव्हे तर पुढच्या हजारो जन्मात त्यांना मुक्ती प्राप्त होणं शक्य नाही. कारण त्यांना वेदातलं तात्पर्यच कळलं नाही. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, येरा निवाहावा भार माथा. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. वेदाचा अर्थ काय, त्याचं तात्पर्य काय हे कळलं पाहिजे. तात्पर्य ही फार वेगळी गोष्ट आहे.
एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे. वर्णन असं केलंय की ज्या वेळेला आपल्याला यज्ञयाग करायचा असतो तेव्हा यज्ञासाठी काही समिधा लागतात. पिंपळ आहे, त्याचप्रमाणे उंबर आहे, खैर आहे, हे झाड आहेत आणि शमी आहेत, हे तोडावे लागतात आणि त्यांचे लाकडं आणावे लागतात. मग आता एकीकडं आपण म्हणतो झाड तोडायचं नाही का, झाडामध्ये जीव आहे, झाड तोडायचं नाही. झाड तोडणं म्हणजे हत्या करणे. मग आता काय करायचं? मग वेदाने असं सांगितलंय, त्या झाडाच्या जवळ जायचं, पिंपळाला नमस्कार करायचा, त्याचप्रमाणे उंबराला नमस्कार करायचा, तसंच शमीला, कारण हे सगळे देवता आहेत, त्यांना नमस्कार करायचा आणि सांगायचं की कुऱ्हाडीला सांगायचं, हे कुऱ्हाडी तू यांना तोडू नकोस का, तर तू जर तोडलंस तर आपल्याला पाप लागेल, म्हणून या झाडांचं रक्षण करणं आमची जबाबदारी. आणि मग झाडाला सांगायचं, महाराज आम्हाला यज्ञासाठी तुमचं लाकूड पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला तोडत आहोत. आता याचा अर्थ काय झाला? म्हणजे शेवटी तोडलंच ना तुम्ही, पण भावना कोणती आहे? यज्ञासाठी, माझ्या व्यक्तिगत कार्यासाठी मी तुम्हाला तोडत नाही. माझ्या व्यक्तिगतासाठी, माझ्या केवळ स्वार्थासाठी मी तुमची हत्या करत नाही. यज्ञ ही एक मोठी गोष्ट आहे, व्यापकत्व आहे त्यामध्ये. यज्ञामध्ये आपल्याला समाजाचं कल्याण आहे. यज्ञो यज्ञेन कल्पेताम, सगळ्या गोष्टी यज्ञामध्ये समाविष्ट होतात. समाज कार्य यज्ञ म्हणजे. तपश्चर्या हे व्यक्तिगत पातळीवर मुक्त होण्याचं साधन आहे, तर यज्ञ हे सामाजिक पातळीवरचं साधन आहे. आणि म्हणून यज्ञ ही एक व्यापक कृती असल्यामुळं त्याच्यासाठी मला तुमचं लाकूड पाहिजे. मग जसं या ठिकाणी दधीचीला मागितलं की आम्हाला प्रचंड राक्षस सगळ्यांना त्रास देतोय, त्याला मारण्यासाठी तुमचं हाडं पाहिजेत आणि त्यांनी दिले. त्याप्रमाणे व्यापक कार्यासाठी छोटी हत्या चालते. म्हणून या ठिकाणी हे तत्व आहे त्यातलं. नाहीतर काय सांगितलं वेदाने? वेद तर असं सांगतो, वेद म्हणतो झाडांना तोडायचं नाही, दुसरीकडे म्हणतो झाडांना तोडा. कोणतं खरं? कोणतं खरं? तात्पर्य समजून घ्या. तत्व समन्वयात या सगळ्याचा समन्वय लावा म्हणजे कळेल. दोन वेगवेगळे आदेश आहेत पण दोन्हीचा समन्वय लावला पाहिजे. म्हणून ते म्हणतात लोके व्यवायामी शमद्य सेवा नित्या सुजंतुर नाही तत्र चोदना व्यवस्थितिस्थेषु विवाह यज्ञ सुराग्रहेरासु निमित्तनिष्ठा. हे त्याचं तात्पर्य. तात्पर्य काय? लोके व्यवायामी शमद्य सेवा, फार महत्वाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. त्याने असं म्हटलंय की विवाह लोके व्यवाया, लोकांच्या मध्ये, समाजामध्ये भोग प्रवृत्ती हे सहज आहे. सहज माणूस भोगाला प्रवृत्त होतो. एखाद्याला जर म्हणलं की तू ब्रह्मचारी राहा तर त्याला शक्य नाही, कारण भोग प्रवृत्ती माणसाची ऐंद्रिय पातळीवरची प्रवृत्ती सहज आहे. सहज माणूस हा ऐंद्रिय सुखाच्या मागे लागतो आणि मग त्याला स्त्री पुरुषाबद्दलचं प्रेम वाटायला लागतं, आकर्षण वाटायला लागतं. मग आता पुरुषाला आणि स्त्रियांना जर आकर्षण वाटू लागलं तर काय करावं? ते म्हणतात विवाह करा, स्वैराचार करू नका. मग आता विवाह करा ही आज्ञा आहे का? ते म्हणतात नाही, आज्ञा अशी आहे की ब्रह्मचारी राहा. पण जर तुम्हाला ब्रह्मचारी राहून तुमचं जीवन व्यतीत करता येत नसेल, तुमच्या मनावर नियंत्रण ठेवता येत नसेल तर विवाह करा. म्हणजे विवाह ही सोय, सोय तुम्हाला एक सोय दिली. तुमची गैरसोय करायच्या ऐवजी तुम्हाला एक मार्ग दिलाय. मधला मार्ग आहे हा, मधला मार्ग विवाह हा मधला मार्ग आहे. मग विवाह करून तुम्ही कुटुंबानंतर तुम्हाला आपोआपच हळूहळू त्यातून प्रवृत्ती आणि प्रवृत्तीतून निवृत्ती प्राप्त होईल. हळूहळू तुम्ही कुटुंबातून बाजूला व्हाल. आधी तुम्ही ब्रह्मचर्य व्रत पालन करा, मग गुरुच्या आज्ञेने तुम्ही विवाह करा. विवाह सुद्धा गुरुच्या आज्ञेने सांगितलाय. गुरुनी आज्ञा दिली करा तरच करायचं आहे, नाही तर नाही करायचं. मग गुरुच्या आज्ञेने विवाह आहे, मग वानप्रस्थ आहे आणि मग संन्यास आहे. म्हणजे हळूहळू टप्प्याटप्प्याने. एकदम जर आपल्याला तुम्हाला 50 किलोचं ओझं उचलायचंय, तुम्ही म्हणाल शक्य नाही. मग तू काय कर, तू रोज 10 किलो उचलायची सवय कर.
आणि मग एके दिवशी तुला 50 किलो उचलता येईल. का? सवय झाली. त्याप्रमाणे हळूहळू तुम्ही काम करायची सवय ठेवा. हळूहळू तुम्ही भोगाचा त्याग करायची सवय ठेवा. एकदम तुम्हाला त्याग शक्य नाही. म्हणून ते म्हणतात लोके व्यवाया. व्यवाय म्हणजे मैथून. तेव्हा लोकांना या मैथून प्रवृत्ती स्वाभाविकच आहे. ते म्हणतात ना की ज्याप्रमाणे आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मेतत पशुभीर नराणाम. पण पशूंच्या मध्ये धर्म नाहीये. माणसाला धर्म लावला योग्य वेळेला. मग विवाह करायचा तर मुलगी कोणती असावी? आपल्या समाजातली, आपल्या गोत्रातली नसली पाहिजे. गोत्राच्या बाहेरची मुलगी केली पाहिजे. आपल्या जातीतली केली पाहिजे. हे सगळे बंधनं आले ना. म्हणजे विवाह करायचा पण तो सुद्धा मर्यादित पद्धतीने करा. मर्यादा पाळून करा. भोगायचे ते सुद्धा मर्यादा पाळून भोगा. नाथांनी म्हटलंय अहो स्त्री आपलीच पत्नी आहे. हो, स्वस्त्री सेवन तेही अहोरात्र नाही जाण. प्रजार्थ स्त्री सेवन ऋतुकाळी नेमस्त. नाथांनी आपल्या भागवतामध्येच त्याचं विवरण केलेलं आहे. ते म्हणतात ऋतुकाळी नेमस्त. आपल्याला ऋतुकाळालाच स्त्री संघ सांगितलेला आहे. ऋतुकाळ नसेल तर स्त्री संघ वर्ज्य सांगितलाय. स्वस्त्री सेवन तेही अहोरात्र नाही जाण. अहो पशुपक्षाला सुद्धा एक काळ असतो. पशुपक्षाला सुद्धा त्यांचा काळ ठरलेला आहे. तसा पुरुषाला सुद्धा, स्त्रियांना सुद्धा ऋतुकाळ ठरलेला आहे. त्या ऋतुकाळी जर गमन केलं तरच ते धर्म दृष्टिकोनातून योग्य आहे. धर्माला मान्य आहे, ते वेदाला मान्य आहे. आणि जो ऋतुकाळीच फक्त गमन करतो, एरवी करत नाही, तो ब्रह्मचारी मानला जातो. म्हणून भगवान गोपालकृष्णाला ब्रह्मचारी मानले ते यासाठी. असो, याप्रमाणे म्हणून प्रजार्थ स्त्री सेवन. आणि प्रजार्थ, प्रजा झाली, मुलगा झाला, पहिला मुलगी झाली की मग आपण केवळ आपली प्रजेसाठी. पण ही प्रजा कोणती? प्रजा म्हणजे पिलावळ नव्हे. 10 मुलं झालेत, 15 मुलं झालेत, अशी पिलावळ उपयोगाची नाही. मग ते म्हणतात एकच मुलगा, तो जर असेल तो धर्माचा मुलगा मानला जातो. पहिला जो मुलगा आहे त्याला धर्माचा मुलगा मानला जातो. कारण त्या धर्मकर्मासाठी त्यांनी त्याला उत्पन्न केलंय. आपल्यानंतर आपला धर्मकर्म कोण चालविल? तर तो थोरला मुलगा हा त्याला मान्य केलाय शास्त्राने. म्हणून ते म्हणतात की पितरांना पाणी देण्याचं काम, पितर, देव, त्याचप्रमाणे ऋषी यांना पाणी देण्याचं काम, त्यांना तर्पण करण्याचं काम हा पुत्र करतो. श्राद्ध, पक्ष हे सगळे पुत्र करतो. धर्म कर्म पुत्र करतो. म्हणून पुत्राला या ठिकाणी महत्त्व दिले धर्माने. याचा अर्थ मुलीला महत्त्व दिलं नाही असं नाही, पण मुलगी दुसऱ्याच्या घरी जाते म्हणून पुत्राला महत्त्व आलं. आणि या ठिकाणी ते म्हणतात असा हा एकच मुलगा, एकच चंद्र तमोहंता नत तारा गणोपीच. म्हणजे केवळ पिलावळ नको, डुकराची पिलावळ असावी तशी पिलावळ नको, तर सुप्रजा वीरवंतो वयम श्यामपतयोरयीणाम. सुप्रजा, आम्हाला नुसती प्रजा नकोय. कशी पाहिजे? तर सुप्रजा पाहिजे. सुप्रजा म्हणजे ज्या पुत्राने धर्मकर्म चालवला पाहिजे, ज्या पुत्राने अंतिमतः आपल्या पितरांना गती दिली पाहिजे, तो सुप्रजा, ती सुप्रजा. याप्रमाणे संस्कृती पुढे नेणारा. लोके व्यवाया मिषमद्य सेवा. माणसाला कधी कधी राजे रजवाडे जे होते त्यांना मद्यप्राशन करण्याची हौस होती. मग राजेसाहेब तुम्हाला मद्यप्राशन करायचं ना? हो, मग तुम्ही यज्ञ करा. यज्ञामध्ये जे तुम्हाला अवशिष्ट राहील, तो अवशिष्ट असलेला जो भाग आहे, ज्याला आपण त्यातून प्राप्त होणारं जे मद्य आहे ते तुम्ही घ्या. म्हणून विषमद्य सेवा. माणसाला राजा मद्य प्यायचे, पण नुसता मद्य पिऊ नका. मग त्यासाठी यज्ञ करा, दानधर्म करा, ब्राह्मण भोजन घाला, देवतार्चन करा, आणि मग एक पळीभर मद्य घ्या. जास्त नाही, दारूच्या बाटल्या नाही घ्यायच्या, पळीभर. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी नाव दिलेलं आहे. जसा इंद्र हा हे सगळं ग्रहण करतो, सुरा यांना प्रिय आहे, त्याप्रमाणे मिषमद्य सेवा. नित्यास्तु जंतुर्नहि तत्वश्चोदना. त्याप्रमाणे
मिषमध्ये सेवा, मिष म्हणजे आमिष, सामिष, मांसाशन करायचंय तर तुम्ही यज्ञ करा आणि यज्ञामध्ये मारलेला जो पशु आहे त्याचा जो अंश आहे त्याचं जे आलभन केलंय, पशु मारलेला नसतो, पशुचं फक्त आलभन सांगितलंय, आलभनन हिंसा असा शब्द पुढे आलेला आहे. पशुला मारायचं नाहीये, पशुचं फक्त आलभन सांगितलंय आणि त्या आलभनाचा जो अंश आहे तो ग्रहण करा, ते झालं तुमचं मांसाशन. याप्रमाणे भोग घेण्याची प्रवृत्ती, मद्यप्राशन करणं, मांसाशन करणं हे निषिद्धच आहे, पण वेदांनी त्याला नियंत्रणात आणलं. हा मुद्दा आहे या ठिकाणी. हे सगळं निषिद्ध आहे, पण वेदांनी त्याला नियंत्रित केलं, त्याला मर्यादित केलं, त्याला आपल्या चौकटीमध्ये आणलं. लोके व्यवाया मिषमध्ये सेवा निस्त्यातु जंतुर्नहि तत्र चोदना व्यवस्थितिस्तेषु विवाह यज्ञ. ही व्यवस्था आहे, ही सोय. तुम्हाला भोग अनिर्बंध भोगायची नाही, त्याला मर्यादा घातली. अनिर्बंध मद्यप्राशन करायचं नाही, त्याला मर्यादा घातली. अनिर्बंध मांसाशन करायचं नाही, त्याला मर्यादा घातली. म्हणून स्वहाग्रहे रासु सुराग्रहे रासु निवृत्तिरिष्टा, याप्रमाणे वेदांनी आदेश दिला नाही तर या ठिकाणी ती सोय कशाची? निवृत्तीसाठी. निवृत्तिरिष्टा, उद्देश प्रवृत्तीचा नाहीये, निवृत्तीचा आहे. उद्देश आपल्याला निवृत्तीचा आहे. जसं आपण मगाशी सांगितलं, बालाना मनुशासनम, लहान मुलांना आपण काही आमिष दाखवतो ते कायमस्वरूपी नसतं. या ठिकाणी विवाह यद घ्राण भक्षो भेट सुराया, सुरा सुद्धा दारू जी त्यांनी सांगितली ती फक्त अवघ्राण करायची आहे. अवघ्राण म्हणजे वास घ्यायचा आहे, बस पुरे. वास घेतला म्हणजे आली, तुम्ही पिल्यासारखीच आहे. ज्या घ्राण भक्षो विहेत सुराया तथा पशोरा लभनन हिंसा. पशुचं हिंसा नाही सांगितली, आलभन सांगितलंय. आणि आलभन हे धर्माला मान्य आहे. आलभन म्हणजे स्पर्शमात्र, थोडा भाग त्याचा काढतात, त्याला स्पर्शमात्र, त्याचं मांस काढतात. याप्रमाणे त्याने वर्णन केलंय. आणि या दृष्टीने हा सगळा सौत्रामिनी नावाच्या यज्ञामध्ये सुद्धा मद्याचं केवळ अवघ्राण सांगितलंय, मद्यप्राशन सांगितलं नाही. वेदवाक्य हे अर्थवादात्मक आहे. हे अर्थवादात्मक वाक्य आपल्याला कळले पाहिजेत. अर्थवाद म्हणजे काय या ठिकाणी 2 मिनिटात सांगितलं पाहिजे. अर्थवाद म्हणजे काय? अर्थवाद म्हणजे एखाद्याला महत्त्व द्यायचं, एखाद्या गोष्टीला कमी महत्त्व द्यायचं, दुसऱ्याला जास्त महत्त्व द्यायचं. एका ठिकाणी विवरण केलेलं आहे की आपण काही इतर अनेक गोष्टी करतो, त्याच्यामध्ये वरम ही मातृगमनम, वरम गोमांस भक्षणम असे एक विधान आहे. काय हो विधान असे की वरम ही मातृगमनम, मातृगमन केलं तरी चालेल, मातृगमन केलं तरी चालेल, हो एखाद्या वेळेला चालेल. वरम ही मातृगमनम, वरम गोमांस भक्षणम, गोमांस भक्षण केलं तरी चालेल. कस काय हो, असं कसं काय म्हणतात? हो, पण एकादश्यान्न भोजनम, एकादशीला जेवू नये. आता याचा अर्थ असा होतो का मातृगमन करा? याचा अर्थ असा होतो का गोमांस खा? नाही. तुम्ही वाईटातलं वाईट काही केलं तरी चालेल, पण एकादशीच्या दिवशी जेवू नका, हा आला अर्थवाद. मग याचा अर्थ असा होत नाही की या वाक्यामध्ये त्यांनी गोमांस करायला सांगितलंय, मातृगमन सांगितलं नाही. सांगितलं एखाद्या वेळेला झालं तरी चालेल, पण याला म्हणतात अर्थवाद. ज्याप्रमाणे अर्थवादात्मक वाक्य आहे. त्यानंतर ते म्हणतात हा धर्म आणि माणसं धर्माचं रहस्य जाणत नाहीत आणि त्यामुळं ते द्वेषाचा द्वेष करतात. जे दुसऱ्याचा द्वेष करतात ते आपलाच द्वेष करतात. द्विषंतः परकायेषु स्वात्मानं हरिमीश्वरम. जो दुसऱ्याचा द्वेष करतात, आपण बघितलं ना कंसाच्या कथेमध्ये, कंसाला ठार मारल्यानंतर कृष्णाने काय सांगितलं की अरे ह्या बायकांना सांगितलं की तुझ्या पतिराजाने जीवाचा द्वेष केला आणि जो द्वेष करतो त्याला कधी सुख लाभत नसतो. जो दुसऱ्याचा द्वेष करतो त्याला कधी लभेत शम, त्याला कधी शम म्हणजे कल्याण, त्याचं कधी कल्याण होत नाही. जो दुसऱ्याचा द्वेष करतो त्याचं कल्याण कधी होत नाही. जो जीवाचा द्वेष करतो, म्हणून कोण्याही जीवाचा न घरो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुकाराम महाराजांनी खूप सोप्या शब्दात सांगितलंय.
खूप सोप्या शब्दात की कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. अहो एवढ्या विश्वेश्वराची पूजा कशी करायची? आपण छोट्या मूर्तीची पूजा करता येते, गंध पुष्प धूप दीप, पण देव जर विश्वात्मक असेल त्या विश्वाची पूजा कशी करायची? ते म्हणतात करता येते. कशी? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाचाही द्वेष करू नका, ही देवाची पूजा झाली, विश्वात्म्याची पूजा झाली. असो, याप्रमाणे करभाजन सांगतात कृत त्रेता द्वापर आणि कली असे 4 या ठिकाणी युग आहेत. आणि 4 युगांच्या पद्धतीने 4 युगाच्या ठिकाणी प्रत्येक वेळेला देव वेगवेगळे अवतार धारण करतात. कृतं त्रेता द्वापरंच कलितेषु केशवः. प्रत्येक वेळेला वेगळे वर्ण, भगवंताचा वेगळा वर्ण आहे. कृतयुगामध्ये पांढऱ्या रंगाचे भगवान आहेत, पांढराच पोशाख आहे, पांढरं उपरण आहे, पांढरं धोतर आहे, पांढऱ्या हातात फूल घेतलेलं आहे. याप्रमाणे द्वापार युगात, त्रेतायुगात आणि कलयुगात प्रत्येक वेळेला वेगळे. कृते शुक्ल चतुर्बाहू. कृतयुगामध्ये भगवान पांढऱ्या रंगाचे 4 हात धारण केलेले आहेत, जटिल आणि वल्कलांबर धारण केलेलं आहे, वल्कलाचं वस्त्र आहे, कृष्णाजीन धारण केलेलं आहे, हातामध्ये दंड आणि कमंडलू आहे. म्हणजे ज्याला आज आपण प्रत्यक्ष दत्तात्रेयाचं स्वरूप म्हणू तशा प्रकारचं. आणि मनुष्यास्तु तदा शांता निर्वाह समाहा. त्याचं कारण असं आहे, यावेळेला कोणीही कोणाचा द्वेष करत नव्हतं, कोणी कोणाची संपत्ती हरण करत नव्हतं, कोणाला धर्म सुद्धा सांगायची गरज नाही, कारण प्रत्येक जण आपापल्या धर्मानुसार वागत होता. त्यामुळे द्वेष नाही, मत्सर नाही, वैर नाही, काही नाही. शम दम. आणि यावेळेला हंस सुपर्णो वैकुंठो, यावेळेला भगवंतांनी हंस रूपाने ज्ञान सांगितलं. आणि यावेळेला हंस सुपर्ण वैकुंठ धर्म योगेश्वर अमल ईश्वर पुरुष हे परमात्म्याचे नावं त्यांनी सांगितले. त्रेता युगामध्ये लाल रंगाचं भगवंतांनी वस्त्र धारण केलेलं आहे. त्रेतायाम रक्तवर्णोसो चतुर्बाहू आणि मेखला धारण केली आहे. हिरण्य अशा प्रकारचे केश आहेत. आणि यावेळेला सर्व देवमयम हरिम. या त्रेतायुगामध्ये अग्नीचा शोध लागलेला आहे. आपण बघितलं या पुरुरवाच्या कथेमध्ये पुरुरवांना त्रयात्म म्हणजे 3 जे अग्नी त्यांनी शोधून काढले त्यातला 3रा अग्नी हा त्रेतायुगामधला आहे. एकूण अग्नी आपल्याला 3 प्रकारचे दिसतात. एक अग्नी जो गारहस्पत्याग्नी आपण म्हणतो, 3 प्रकारचे अग्नी आहेत. गारहस्पत्याग्नी, आहवनीय अग्नी. आणि याप्रमाणे अशा 3 अग्नीपैकी एका अग्नीचा शोध त्रेतायुगामध्ये. यावेळेला यजंती विद्या त्रय्या, यावेळेला 3 हे वेद होते, ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद. त्यानंतर वृषाकपीर, यावेळेला भगवान विष्णू यज्ञ प्रश्निगर्भ वृषाकपी जयंत उरुगाय असे नावं भगवंताला आहेत. त्यानंतर द्वापार युगामध्ये भगवान गोपालकृष्ण सावळ्या रंगाचे आहेत, पिवळा पितांबर धारण केलेला आहे आणि कृष्ण ही त्यांची मूर्ती आहे. नमस्ते वासुदेवाय नमः संकर्षणाय च. यावेळेला कुणी वासुदेव, कुणी संकर्षण, कुणी कृष्ण, कुणी गोपालकृष्ण असं त्यांना म्हणतात. प्रद्युम्नाया निरुद्धाय तुभ्यं भगवते नमः असं भगवंताचं स्वरूप आहे. हे द्वापार युगामधलं. आणि यावेळेला तंत्राने भगवंताची पूजा केली. तंत्र म्हणजे काय? भगवंताची पूजा अर्चा, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे उपचार, सांगोपांगास्त्र, 16 पद्धतीची पूजा. यावेळेला पूजेने भगवंताची मुक्ती आहे द्वापार युगामध्ये. आणि त्यानंतर कलियुगामध्ये भगवान हा स्वतः कली अवतार धारण करणार आहे. आणि यावेळेला आणि हे होतच राहिलेलं आहे, म्हणजे पूर्वी सुद्धा एकदा कली झालेलाच आहे, कल्की अवतार झालेलाच आहे. तो आपल्याला कशा पद्धतीने, तर नामाने मुक्ती आपल्याला त्यात सांगितलेली आहे. पहिल्या युगामध्ये यज्ञाने, मग कर्माने, पूजेने आणि आता नामाने. आणि म्हणून यज्ञे संकीर्तन प्राय रेजंती सुमेधसाहा. म्हणून या भगवंताला प्रत्येक वेळेला युगानुयुगाच्या काळी भगवान वेगवेगळ्या रूपात प्रगट होतात. आणि कलिम संभाजयंत्या त्या गुणज्ञासार भागिनाहा. कलियुगामध्ये फक्त कीर्तन करून, नामस्मरण करून आपल्याला मुक्ती प्राप्त होते. आणि या भगवंताचा हा महिमा कोण वर्णन करणार आहे?
यत्र संकीर्तने नैव सर्व स्वार्थोपि लभ्यते न ह्यतः परमो लाभो देहिनां भ्राम्यताम्यह, याप्रमाणे वर्णन केलेलं आहे. आणि मग आता ते म्हणतात कलियुगामध्ये द्रविड देशामध्ये जास्त भक्त प्राप्त होतात. द्रविड देशामध्ये जास्त भक्ती आहे म्हणे. द्रविड देशामध्ये आपल्याला ही भक्ती दिसते. आणि विदेह राजाला सांगतात ते कलियुगामध्ये द्रविड देशामध्ये जास्त भक्त. ताम्रपर्णी नदी यत्र कृतमाला पयस्विनी, त्या ठिकाणी ताम्रपर्णी नदी आहे आणि त्या ठिकाणी ताम्रपर्णी म्हणजे कावेरी, कावेरी महानदी, जहा ठिकाणी ताम्रपर्णी कृतमाला पयस्विनी आणि कावेरी नदी. पुढे त्यांनी वर्णन केले कावेरीच्या महापुण्या, ताम्रपर्णी कृतमाला पयस्विनी आणि कावेरी या 4 नद्या जिकडे वाहतात, असा दक्षिण भाग आहे, तिकडे जास्त भक्त आहेत म्हणे दक्षिणेकडं. आणि त्या ठिकाणच्या नदीचं पाणी अत्यंत पवित्र आहे आणि त्या ठिकाणी भगवान वासुदेवाचे भक्त आहेत. त्यानंतर भगवान वासुदेव पुढे आपल्याला देवता, ऋषी, पितर, प्राणी, अतिथी यांच्या ऋणांच्या द्वारे आपण त्यातून मुक्त होऊ शकतो. भगवंताची पूजा अर्चा करायची तर आधी आपल्याला सर्वांच्या ऋणातून मुक्तता केली पाहिजे. अतिथी, अभ्यागत, प्राणी, पितर 3 प्रकारचे तर्पण सांगितले. एक देवतर्पण, एक ऋषी तर्पण आणि एक पितृतर्पण. 3 प्रकारचे तर्पण आहे. या तर्पण म्हणजे आपण, तर्पण शब्दाचा अर्थ एवढाच आहे की आम्ही तुमचे ऋणाईत आहोत. अहो समजा बाप नसता झाला, आजा नसता झाला तर आम्ही जन्माला आलो असतो का? नाही. त्यांचे आमच्यावर उपकार आहेत म्हणून त्यांचे रोज नावं घ्यायची आहेत. आज काय होतं, काय हो तुमच्या आजोबाचं काय, आजोबाचं नावच माहीत नाही, पणजोबाचं ते तर नाहीच नाही का? आम्हाला कधी माहीतच नाही. आजोबा पणजोबाची नावं, आजी पणजी पडपणजींची नावं घेतली पाहिजेत. का? की ज्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी धर्मकर्म करण्यासाठी जन्माला आलो. तसंच ऋषी सुद्धा वशिष्ठ झाले, विश्वामित्र झाले होते म्हणून हे सगळं लिहिलं गेलं ना. धर्म, कर्म, स्मृती, शास्त्र, पुराण कुणी लिहिले? ते जर नसते, वशिष्ठ, विश्वामित्र, वाल्मिकी हे नसते तर आपल्याला हे पुराण, त्याचप्रमाणे स्मृती, वेद वाचायला मिळाले नसते. व्यासांचे किती मोठे उपकार आहेत आपल्यावर, शुकाचार्यांचे किती मोठे उपकार आहेत, मग त्यांचं नाव घ्यायचे नको का? म्हणून त्यांचे नावं घ्यावेत असं म्हटलंय. याप्रमाणे नारद म्हणतात अशा पद्धतीने स्वपादमूलम भजतः प्रियस्य त्यक्त्यान्न भावस्य हरेः परेशः. त्याप्रमाणे भगवान आपल्या हृदयामध्ये जर बसवायचं असेल तर आपल्याला शांत वृत्तीने मुकुंदाची सेवा केली पाहिजे. शरण गेलं पाहिजे. सर्वात्मनाय शरणम शरण्यम. सर्व भावाने भगवंताला शरण गेलं तरच आपल्याला भगवंताच्या या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने ही शांती मिळू शकते. आणि या दृष्टीने ही शांती जर आपल्याला प्राप्त करायची आहे, भगवंताचं लाभ आपल्याला प्राप्त करायचा आहे, तर माया मनुष्य भावेन गुणेश्वर मनुष्य रूपाने भगवान प्रगट होतात. अवतार धारण करतात म्हणजे मनुष्य रूपानेच प्रगट होतात. असुरांचा नाश करतात आणि भूमीवरचा भार हरण करतात. ज्याप्रमाणे यावेळेला गोपालकृष्ण जन्माला आलेले आहेत. शुकाचार्य म्हणतात परीक्षिते हे ऐकलं आणि वसुदेव आश्चर्यचकित झाले. नारदाकडून ऐकलं ज्ञान, वसुदेव थक्क झाले आणि वसुदेवाला मग कळालं की कृष्ण हे देव आहेत. वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे अवतार धारण करतात. ज्या वेळेला इदानीम कृष्ण तांगता, या वेळेला भगवान गोपालकृष्ण म्हणून ते जन्माला आलेले आहेत. इतिहास मिमम पुण्यम धारे समाहित. आणि जो हा इतिहास, हे सगळं कथन जो आपल्या अंतःकरणामध्ये धारण करतो, त्याच्या अंतःकरणामधले सविधुयेह शमलम, त्याच्या अंतःकरणातले सगळे दोष नष्ट होतात, सगळे पाप नष्ट होतात आणि ब्रह्मभूयाय कल्पते. तो प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप होतो. अंतःकरणामध्ये आपण विचार करत गेलं म्हणजे आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. चिंतन करत 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 गेलं असं कधी होईल असं म्हणून जमत नसतं. पहा तुम्ही, एखादा मोठा दगड असतो, त्या दगडावर सातत्याने पाणी पडत असतं, धारा पडत असते. तो दगड एका दिवसात फुटत नाही, हजारो वर्ष जातात आणि एक क्षण असा येतो की दगड सगळा विरघळून फुटून जातो.
थोडा 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 दररोज घाव त्याच्यावर बसतो ना, तसा आपल्या मनावर सुद्धा थोडा 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 परिणाम होतच राहतो आणि यातून आपल्या अंतःकरणातले सगळे दोष नष्ट होतात. ज्याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते हे सांगितलं वसुदेवाला नारदाने, आणि वसुदेवानी नारदाला नमस्कार केला. आणि नारदाला नमस्कार केल्यानंतर इकडे घटना अशी घडली, अथ ब्रह्मात्मजे प्रजेश भेगात, आकाशामध्ये या ठिकाणी भगवान सगळे देव जमा झाले. श्यामसुंदर भगवान यांची सर्वत्र कीर्ती झालेलीच होती आणि आकाशामध्ये सगळे देव आले. म्हणजे आता खूप दिवस झाले भगवंत पृथ्वीवर गेलेत, फार दिवस झाले. आता कर्मेना आम्हाला देव पृथ्वीवर आहे. झाले सगळ्या भूमीचा भारहरण झाला. सगळे देव आकाशात आले आणि भगवंताची प्रार्थना करू लागले. काय म्हणतात, नतास्मते नाथ पदारविंदम, हे भगवंता तुमच्या पदारविंदाला आम्ही नमस्कार करतो. आमची बुद्धी, आमचे इंद्रिय, आमचं प्राण हे तुमची आठवण करतंय. तुमची आम्हाला सतत आठवण आहे. तुम्ही लवकरात लवकर आपल्या स्वस्थानी या. त्वं मायेया त्रिगुणात्मान दुर्भेवाद्यम, तुम्ही मायेचा आश्रय धारण करून या ठिकाणी हा अवतार धारण केला आणि हा अवतार आपण सगळ्या भूमीवरचा भार हरण करण्यासाठी धारण केला. तेव्हा झालं, भूमीवरचे सगळे भार नष्ट झाले, दुष्ट लोक नष्ट झाले आणि आता सर्व लोक धर्मकर्माला लागलेले आहेत. तेव्हा ब्रह्मदेवाने देखील स्तुती केली, भगवंता आपल्या या ठिकाणी कृत्यामुळं सर्व लोक आता सुधर्माच्या मागे लागलेले आहेत, सर्व धर्म कर्मामध्ये तल्लीन झालेले आहेत. यशोत गाव इव यशते वशे भवंती. हो देवा, आपण ज्याप्रमाणे एखाद्या या पशुला वेसण घालावी तशी तुम्ही प्रत्येकाला वेदरूपी वेसण घातलेली आहे आणि या वेदरूपी वेसणीमध्ये सर्वांना तुम्ही अडकून टाकलेले आहे. काळरूपी दाव तुमच्या हातात आहे आणि काळाने तुम्ही सर्वांना आखडून घेतलेलं आहे. कालस्य प्रकृती पुरुषयो परस्य क्षमतनस्तु चरण पुरुषोत्तमस्य. काळरूपी वेसण दिसत नाही. काळ दिसतो काय आपल्याला? नाही. पण काळ माणसाचं आयुष्य हरण करतो का नाही? हो, करतो. रोज सूर्य उगवतो आणि मावळतो आणि आपलं एक एक दिवसाचं आयुष्य कमी करतो. तेव्हा हे देवानीच काळरूपी वेसण माणसाच्या गळ्यात घातली, माणसाच्या नाकात घातली आणि त्या दाव्याने देवानी सर्वांना बांधलेलं आहे, काळाने बांधलेलं आहे. आणि मग बादरायणी वाचक, मग बादरायणी सांगू लागले, ब्रह्मदेव आकाशामध्ये आले. ब्रह्मदेवाने हात जोडले, देवा आता ब्रह्मदेव असते, सगळं पंचांग त्याच्या हातात आहे, सगळं कॅल्क्युलेशन ब्रह्मदेवाजवळ आहे. ब्रह्मदेव म्हणजे प्रत्यक्ष ज्योतिषशास्त्रातले तज्ज्ञ आहेत. ते म्हणाले, देवा भूभार करण्यासाठी तुम्ही पृथ्वीवर अवतार घेतला, धर्म स्थापन झाला, सत कीर्तिश्च दीक्षु विक्षिप्ता, तुमची कीर्ती सर्व लोकांना प्राप्त झाली. तुम्ही अशा कथा त्या ठिकाणी केल्या, असं काही चरित्र तुम्ही केलं की त्या चरित्रानेच लोक मुक्त होतील. आता तुमची गरज नाही राहिली पृथ्वीवर, लवकरात लवकर वरती या. आता तुमची गरज नाही, कारण तुम्ही चरित्र असं निर्माण केलंय की त्या चरित्रानेच सर्व लोक मला पहा. सर्व लोकांच्या मनातलं दुःख पाप नाहीसे करणारे तुमच्या कथा आहेत. अवतीर यदुवंशे बिव्रत रूपमोत्तमम, यदुवंशामध्ये तुम्ही अवतार धारण केला, उत्तम रूप धारण केलं, अनेक उद्दाम लोक विश्वास ठेवणार नाहीत असे कर्म केले आणि अशा प्रकारचं चरित्र केलं की ज्यामुळं ऐकून आणि वाचून लोकांचं मन हरण होईल. शृण्वन्तः कीर्तयन्तश्च तरिष्यन्त च तमः, लोक ते ऐकून या भवसागरातून तरुण जातील. आणि देवा आता आमची प्रार्थना आहे. हात जोडले त्यांनी, शरच्छतं व्यतीताय पंचविंशाधिकं प्रभो. देवा 100 वर्षानंतर पुन्हा 25 वर्षही लोटून गेले, म्हणजे 125 वर्षापेक्षाही अधिक तुम्ही या ठिकाणी पृथ्वीवर आहात. शरच्छतं व्यतीताय, शरच्छतं म्हणजे 100 वर्ष, पंचविंशाधिकम त्यानंतर पुन्हा 25 वर्ष झालेत. ना अधुना ते खिलाधार, आणि इतके दिवस तुम्ही या पृथ्वीवर राहिलात, आमचा आधार म्हणजे तुम्ही आहात. लवकरात लवकर वरती या, आम्हाला आधार द्या. आता कुलंच विप्रशापेन, आता
ब्राह्मणाचा शाप झालाच आहे कुळाला तुमच्या, तेव्हा त्या दृष्टीने ब्राह्मणाचा शाप आता तुम्ही खरा करून टाका आणि स्वतःच्या धामाला, स्वधामाला परत या. स लोकाम लोकपालांना पाही वैकुंठ किंकरान. हे पहा तुमचे सगळे लोक वाट पाहिले, आम्ही तुमचे वाट पाहिलो. सगळे इंद्र चंद्र वरुण कुबेर हात जोडून उभेत, देवा या लवकर. भगवंतानी ब्रह्मदेवाची प्रार्थना ऐकली आणि मनानेच सांगितलं. कोणत्या शब्दाने सांगितलं? कोणत्या शब्दाने ऐकलं? मनानेच ऐकलं आणि मनानेच सांगितलं. का? अहो भगवंताला सगळं कळत होतं कोण काय म्हणतंय. लोकांच्या मनातलं कळणारा सामान्य माणूस सुद्धा सांगू शकतोय. विवेकानंदांनी म्हटलंय की लोकांच्या मनातलं जाणणं काही फार मोठी अवघड गोष्ट नाहीये म्हणे. लोकांच्या मनातलं माणसाला कळू शकतं. थोडा सिद्धीचा प्रकार कळला की लोकांच्या मनातलं कळतं. तसं ब्रह्मदेवाच्या मनातलं, मी परवा एक ठिकाणी वाचलं की देव हा कसा काय जाणतो म्हणे हे सगळं. तुम्ही पाप केलं, पुण्य केलं, अमुक केलं, तमुक केलं. ते म्हणे त्याचं कारण आहे. का बरं? प्रत्येक जीवाला, प्रत्येक जीवाचं तो कसं जाणतो? ते म्हणे प्रत्येक जीव श्वासोश्वास घेतो ना. हो म्हणे. मग श्वासोश्वास आम्हाला, श्वासोश्वासाला हवा आपण घ्यावी लागते आपल्याला. हो, मग हवा म्हणजे वारा, वारा म्हणजे वायू. तो वायू कुठपर्यंत जातो? तो वायू भगवंतापर्यंत जातो. म्हणजे तुमच्या मनातलं जे काही आहे ते वायूच्या रूपाने भगवंताला कळतं. बोलायची गरज नाही, सांगायची गरज नाही, शब्दाची गरज नाही. कोणतं देवाला इंग्रजी भाषा कळते का? अहो इंग्रजी काय, मराठी काय, संस्कृत काय, देवाला मनाची भाषा कळते. तिथे उच्चार नसतो, तिथे शब्द नसतात. असो, ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाची भाषा त्यांना कळाली आणि ते म्हणतात अवधारित तन्मे. मी ऐकलं तुम्ही काय म्हणलात ते. ब्रह्मदेवाला देव म्हणतात, ब्रह्मदेवा तुम्ही काय बोललात ते मी ऐकलं बरं का. कृतम वाह कार्यम अखिलम. झालं, माझं कार्य संपलंय, भूमीचे भार संपलेत. आता मी लवकरच वरती येणार आहे माझ्या स्वधामाला. इदानीम नाशारब्धा. झाली, नाशाला सुरुवात झालीच आहे. आता तुम्ही काळजी करू नका, मी येऊ लागलोय. आणि मग नाशाला सुरुवात झालीच आहे म्हणून भगवान म्हणतात, असा उच्चार केल्याबरोबर इकडे न वास्तव्य मे हा अस्माभीर. भगवंतांनी सगळ्यांना बोलवून घेतलं, यादवांना. यादव हो या इकडे. उग्रसेनेला सांगितलं आदेश काढा, कोणी इथं थांबू नका, कोणी द्वारकेमध्ये थांबू नका. आता या ठिकाणी कोणी वास्तव्य करू नका. आपल्याला ब्राह्मणाचा शाप झालेला आहे. न वास्तव्या मिहा अस्माभीर जिची विशूर यार बका यार का हा प्रभासम सुमहत पुण्यम. सगळे प्रवास तीर्थावर चला, तिथे स्नान करा, धर्मकर्म करा, काही दान धर्म करा आणि काहीतरी सत्कर्म करा, पुण्यकर्म करा आणि मुक्त व्हा. सगळ्या ठिकाणी यादवांना आदेश काढले, उग्रसेनाने सांगितलं. आणि भगवान गोपाल कृष्णही त्या ठिकाणी प्रभास क्षेत्रावर जाण्यासाठी निघाले. प्रभास क्षेत्रावर आले. आल्याबरोबर इकडे उद्धवाला कळालं कृष्ण प्रभास क्षेत्रावर गेलेत. जे पळत पळत उद्धव धावले. पळत 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 श्रीकृष्ण कृष्ण 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 करत आले आणि आल्याबरोबर कृष्णाला पाहिलं, नमस्कार केला. उद्धव म्हणतात देवा देवा देवा. अहो देव म्हणाले, अरे उद्धवा कुणीकडं? अहो देवा तुम्ही पुण्यश्रवण कीर्तन आहात आणि आता तुमच्या कुलाला शाप झालाय असं मी ऐकलं. सगळेजण या प्रभास क्षेत्रावर आलेत. विप्रशापम समर्थोपी. विप्रशाप झालाय तर सगळे यादव नष्ट होणारच आहेत. पण तुम्ही इतके दिवस माझ्यासोबत होता, तुमच्या बरोबर मी जेवलो, खाल्लो, तुमच्या बरोबर झोपलो, तुमच्या बरोबर गप्पा मारल्या, तुमच्या बरोबर फिरलो, तुमचे सगळे कार्य केले, तुमच्या पश्चात सुद्धा गोकुळाला गेलो. शय्यासनाट अनस्थानक स्नानक क्रीडा नराशिव. स्नान तुमच्या सोबत केलं आणि मग देवा तुम्ही मला सोडून जाणार का? तुम्ही मला सोडून जाऊ नका, तुम्ही मला सोबत घेऊन जा. त्याने हट्टच धरला, तुम्ही मला सोबत घेऊन जा. कृष्ण म्हणाले नाही. अरे उद्धवा अजून तुझं कार्य शिल्लक आहे, तुला माझ्या बरोबर नेता येणार नाही. कृष्णा नाही, मला तुमच्याशिवाय एक क्षणभर देखील मी राहू शकत नाही. आतापर्यंत तुमच्या सोबतच मी होतो. स्नान, खेळणं, बोलणं, चालणं, फिरणं, गप्पा मारणं हे सगळं तुमच्या बरोबर केलं. आता मी तुमची सोबत सोडणार नाही, तुमचे पाय मी सोडणार नाही. तुम्ही जिकडे जाल तिकडे मी येणार. तुम्ही वैकुंठात गेलात मी तिथे येईल.
कृष्ण म्हणाले, अरे उद्धवा थांब, हे तुझं आताच तुला मी वैकुंठात नेणार नाही, तुला काही कार्य करायचंय, तुझ्याकडून मी कार्य काही करायचं ठरवलेलं आहे, तेव्हा आता तुला मी ज्ञान सांगतो, हे ज्ञान, या ज्ञानाचा प्रसार तू सगळ्या जगात कर. माझ्यानंतर या ज्ञानाचा प्रसार, या ज्ञानामध्ये मीच आहे, हे ज्ञान म्हणजे माझं स्वरूप आहे, तेव्हा ज्ञान रूपाने मी तुझ्याजवळ राहील. मात्र तुला सर्व जगामध्ये माझ्या ज्ञानाचा प्रसार करायचा आहे, तर हे ज्ञान मी तुला समर्पित करतो. असं म्हणून उद्धवाने नमस्कार केला. देवा, निदान मला तुमचं ज्ञान द्या. वयम त्वेह महायोगीन भ्रमंतः कर्म वर्तसु, आम्ही या कर्मामध्ये फिरतो आहोत, देवा आम्हाला ज्ञान द्या. एवं विज्ञापितो राजन भगवान देवकी सुतः. आणि मग श्रीकृष्ण म्हणतात, तुला मी ज्ञानोपदेश करतो. आणि मग कृष्ण आता उद्धवाला ज्ञानोपदेश काय करतील, कसा करतील, या संबंधीचे विवरण आता उद्याच्या म्हणजे पाडव्यापासून आपण त्याची सुरुवात करू. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीता